तर आज पहिला मोठा ब्लॉग होणार आहे आपला याच्यासोबत. काय तुला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये नाव टाकतो. तर आता चाललेलो आहे आपल्या गाण्याच्या शूटसाठी. नमस्कार भावांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका ब्लॉग मध्ये. आपल्या तर आज पहिला मोठा ब्लॉग होणार आहे आपला याच्यासोबत. आपला मोबाईल रिअलमी 8 आहे आणि हेल्मेटचा तो मी मागच्या ब्लॉग मध्ये सेटअप बघितलंच असेल. आणि आपल्यासोबत ते यंको आणि यंकोचा चुलत भाऊ हवाई भाऊ आहे. तर सेटअप तर बघितलंच असेल तुम्ही. आणि आपली गाडी स्प्लेंडर NX जी आहे, चाबी पण घेतलेली आहे. आणि नानाची तब्येत बरोबर नाही, तर गाडी तर आपल्याच हातात राहणार एवढं तर सगळ्यांना माहिती. लांबच्या टूरला जायचं ते सांग. हा जमला ना खेळ, सगळा खेळ जमला. अरे हो अरे काय चिल मध्ये दिसत राव याच्यात खरंच. अरे हो अरे बघा भावांनी तसं याला खोललं की मोबाईल खाली. हो. तर आता आपला कॅमेरामॅन यंको बनणार आहे बॅक साईडला. धरा सेटअप धर, यो कॅमेरा धर. अरे धर ना. अरे गाड लवकर. तर पुरा सेटअप झालेला आहे. 4K गाडीला कपडा गिपडा काहीच नाही रे. वापसा वैल झालेली गाडीच्या टाकल्या. एक एक गोष्ट ध्यानावर ठेवा लागते. अरे लोक म्हणून तोंडाला काय याच तोंडाला काय काही लोक म्हणते बरं काय रे मोबाईल घेऊन निघत राहतो म्हणतेस तर. सेटअप झालेला आहे सुरू. तर बघू शकता तस नको रे, एकच करणं याचं डायरेक्ट 4K क्वालिटी मध्ये भेटल ना तुला. अजून काय पाहिजे करायला का आता तस नको रे, एकच करणं याचं डायरेक्ट 4K क्वालिटी मध्ये भेटल ना तुला. गेट हेड आहे. तर चला भावांनो, करू सुरू गेट रेडी. सुरू करू. नाही तू नको सुरू करू, बस आता आपण आपलं आपलं काहीच आरशी गिरशी. मी नुसतं फोन ठेवून देऊ का आता? हा तू डायरेक्ट आता वावरात थेट. तर यंकूच्या मोबाईलचा क्वालिटी भारी आहे, तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त मोठं ब्लॉगिंगला आहे ना पिचे काही नाही पिचे माझा मोबाईल यूज करू राहिलो. म्हणजे ते कलर ग्रेडिंग ते सगळं व्यवस्थित करता जातं माझ्या मोबाईलमधून. पण याला आहे ना पवन पाहिला का यार, मी लय नर्वस होऊ राहिलो माहिती का. एक काम कर बा, पुलावर गेल्यावर घाल आहे ना. पुलावर गेल्यावर घाल तू. ते मग प्लेट दे सध्या बोलतो पुलावर गेल्यावर. काय प्रॉब्लेम? 3 लोक नाही उभी इथं, ते बी ओळखीचे बरं चालेल ठीक आहे. कॉन्फिडन्स वाढून द्याला बा भयानं डायरेक्ट माझा आता. बस काय तोंडाला काय बरं लोक ओळखते तुला. मला का नाही जास्त नाही. पाणी आला ना लोक ओळखत नाही, आपल्या गावातले लोक ओळखत नाही. गजानन गणपती मी आदर घेतला ते म्हणून कोणतं पोरं आलं. अरे बाप, सुरुवातीलाच एवढा धोका झाली रे. बेडो काही चला बसा लवकर बसा तुम्ही. अरे बसले का? त्याला पाडून टाकतो बसले का रे? व्हायचं काय आलं त्या. अरे पाणी सुरू झालं ना. जमलं का? अरे पडशील हळू आहे बाबा. तरी घातली नाही कारण की पुराला अरे गाडी आवाज बेकार बेकार नाही. सकाळी सुरू केली दिसेल एकदा पण नाही. अरे 3 दिवसापासून बंद आहे ती. गाडीला गुदगुल्या होऊ राहिल्या. गुदगुल्याने उराल बाळा तिला. तिथं मशीन गरम होऊ राहिलं. मशीन आता गरम
नानाची तब्येत खराब होती ना, त्याच्यानंतर डायरेक्ट आज काढली. अरे बापरे, 20 एकटी. हा चालू आहे, त्यालाच तर मोठं ब्लॉगिंग म्हणते. चालू घरापासून सुरू करेल ना. तू कॉन्फिडन्स वाढून दिला तर मग त्याच्यानंतर हेच केलं ना रे भाई. कुठे झालं मोठ्या फुलावर चालायचं का? काय करायचं, चालायचं कसं? काय करायचं? माग गाडी का? नाही आहे ना. अरे न्यूट्रल झाली गाडी. अरे पुऱ्या तोंडात पाणी चाललं. तर आपलं लोकेशन आलेलं आहे. भैया कौशल्य कोणचं आहे भाई ना करेल ते 20 शक्ती. अरे मोबाईल सेम डिस्टन्स आणि काय मोबाईल काढत आहे एका रेषेत पाहिजे गाडी. करे अंकडता सुरू. अरे बापरे, अरे पुरा कॅमेरावाला झाला. अरे भाई अरे पाय ना, स्टार्ट कर रे, स्टार्ट कर. 1 2 3 स्टार्ट. तर हे बा आउट साईडचा व्ह्यू. पुरा हेल्मेट वरला तर झालं. त्याच्यात त्यानं मोबाईलची काय हालत झाली बा. तर हे बा आउट साईडचा व्ह्यू. पुरा हेल्मेट वरला तर झालं. त्याच्यात त्यानं मोबाईलची काय हालत झाली बा. बॅक साईडनं काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे स्क्रीन कडून कुठे भाऊजी म्हणजे पूर्ण कोल्ड आहे. ओके मध्ये. इकडं बघा वातावरण खूप छान झालेलं आहे. बघू शकता. तर आता सगळ्यात प्रॉब्लेम काय आले माहिती का? मेन प्रॉब्लेम पाऊस सुरू होता ना, तर त्याच्यातून थोडंफार अंदाज झालेलं आहे. तरी पण त्याला कटआउट करून व्यवस्थित करून घेतो. आणि आता हे लोकेशन व्यंकूच्या काकाचं वावर आहे आणि हालिम बेन हे व्यंकूचं वावर आहे इटालचं. हेल्मेट इथं घरात ठेवून देऊ. आणि मला आहे ना वल्ला झालो मी. हे बा किती थंडी वाजवली त्याच्यात. माझा मोठं ब्लॉग पाहिला कसं की काय माहीत, पण मग मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करतोय, बस मला एवढं समजतंय. आणि व्ह्यू काही असा आहे, पूर्ण आभाळ आलेलं आहे इकडून. अरे भाऊ हो ना, इकडून किती आभाळ आलेलं आहे. पाणी चाललेलं आहे ते. हा. आणि तुम्हाला एक काय म्हणतात त्याला सरप्राईज द्यायचं आहे. म्हणजेच की आपण एक माझ्या ब्लॉगिंगच्या याच्यावर एक मी रॅप लिहिलेला आहे. तर तो लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचा ट्रेलर मी तुम्हाला आता पुढे दाखवतो. सपने हर किसी के होते हैं, पर उनके पीछे भागने की हिम्मत तो सिर्फ कुछ ही लोगों में होती है। और मैं उनमें से एक व्लॉगर हूँ। हर सुबह जता मैं नए ख्वाब लेकर कैमरे को देखूं, तू बनेगा मेकर। ना कोई पैसे वाले गियर, ना बड़ी सी टीम, पर दिल में जलती थी एक उम्मीद की बीम। एडिटिंग टेबल ही मेरा क्रिएटिव स्टेज था, हर क्लिप में छुपा मेरा असली इमेज था। व्यूज कम थे पर उत्साह ज्यादा, आज नहीं तो कल बस यही था इरादा। सपने मेरे अपने हैं। तर हे ट्रेलर म्हणजे ह्या गाण्याचं ट्रेलर असं काही आहे, तुम्हाला पटलं असेल तर नक्की सांगा. पूर्ण जवळपास 3 ते 3.5 मिनिटाचं म्युझिक आहे. म्हणजे म्युझिक क्रिएट केलेलं आहे, फक्त बाकी काय माहिती का, व्हिडिओ क्रिएट करणे, त्याच्यावर व्हिडिओवर टाकणं आहे ना, त्यासाठी. तर पूर्ण व्हिडिओ बनवण्याआधी त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. कारण की यंकूच्या वावरात इखाड्या बॅक साईडला आहे ना व्ह्यू भारी आहे. तर म्हणलं की तिथं आपण व्हिडिओ क्रिएट करू. आणि तो मी आता ब्लॉगमध्ये पाहिला असेल की आम्हाला पुलावर जायचं होतं, पुलावर नंतर जाणार आहे. आणि पुलावर पण कशासाठी जायचं तर व्हिडिओ क्रिएट करायसाठीच गाण्याचा. तर आता चाललेलो आहे आपल्या गाण्याच्या शूटसाठी. म्हणजेच की पडितात बॅक साईडला इथं पडित एक.
तिकडं म्हणजे पुरा आपल्याला गावरान तडका लागतो डायरेक्ट. ती जर कसं एक मोकर मध्ये आलं पाहिजे डायरेक्ट. व्ह्यू तर असा झालेला आहे. आणि ह्यो आपल्या यांकड म्हणतो व्ह्यू नाही म्हणे, तो पाऊस सुरू आहे म्हणे इकडं साईडनं. आणि पुरे आबळ दिसू राहिले आपल्याला बरं का इकडून. हे पूर्ण आबळ आहे. गावरान मुंडे डायरेक्ट विशेष क्लोज डायरेक्ट. तर आता इथं आलो आणि आमचे पायी इतके छानपैकी भरले इथं पुरं तुंबलेलं होतं. मी म्हणलं पुढं पण आपल्याला अशीच समस्या येईल, त्यासाठी आम्ही चपला इथंच काढून ठेवतो. तुला पहिलेच म्हणलं होतं मी इथं पाय इथं ये म्हणून. तू कुठं ऐकतो तर त्याला पाय ठेव. पायवर पॅन्ट वर करून घ्यावं लागेल बाय आपल्याला. हा मी ते आणि केलं. आपलं गाव या दादन कशी काल मला बोलत पाहू नाही देऊ. ड्रॅगन फ्रूट बी आहे आणि इथं याचं बी बरोबर पाहिजे. मला काही करायची गरज नाही रे. इतकं वर आहे माहिती आहे. हा काही प्रॉब्लेम नाही. चल अरे इथं बेलच झाडे काय. अरे मला जाणं नाही, बेल घेऊन जाणं आहे मला. 108 पानं अखंड नाही पण म्हणजे नाही. अरे दुसरीकडून घेऊन जाणार रे. ड्रॅगन फ्रूट जातो तुम्हाला. काही लहान गांजा गांजा. अरे हो कोण आहे ते. अच्छा ड्रॅगन फ्रूट बघा तुम्हाला. हा ये इट आहे. आलो कशासाठी दाखवू काय राहिलो. अरे हिरो फुटलं रे पण ते आता कोम कोम येऊ राहिलं त्याला. तर आता आहे ना आमचं गाण्याचं शूट तर चालू आहे. आणि इथं पहा असे काही रस्ते बेकार. आणि इथं डायरेक्ट उतरायला आहे ना इतकं भेव वाटतंय काय सांगतो मला. अरे बापरे पाणी किती तू तिथं तर बाप. आणि हे बा आम्ही डायरेक्ट वाड्यात चाललोय. लय वाड्यात म्हणजे डायरेक्ट अरे बापू वालतो आज चढायला भाऊ. हॅड्र भाई काय मोकर बा. गाव म्हणजे एक नंबर राहतं डायरेक्ट. हे बा ना कसा व्ह्यू एकदम चावतो. चालणार रे चालवास नाही खसकंदीशी पटकन पळास नाही. हॅड्र फोटो काढ रे. फोटो काढ ना. इतकं भारी काय यार. मैं क्या भाई मिले. अरे चालत घ्या पहिले भाव नंतर बँकेश नंतर तू. कराल बिहाइंड द सीन मध्ये किती घेऊ त्याचा सीन काय जमलं. थांब रे. थांब रे. सीन गेला मला सोडून. थांब रे. साप आहे का बाहेर. तर आता इथं आमचा गाण्याचा शूट चालू होता. इथं बसून अँगल होता भारीपैकी. पण इथं जरा खड्डा आहे त्याच्यामुळं अँगल जरा चुकतोय. त्याच्यामुळे म्हणलं डायरेक्ट पुरा अँगलच चेंज करून टाकला डायरेक्ट भाऊन. दुसरीकडं पाय म्हणजे कुठं घ्यायचं तर. आणि वड्याचं पाणी बा हे वड आहे आणि आम्ही इट आहे. एवढ्या अडचणीत आम्ही व्हिडिओ बनवतोय ते पण गाण्याचा. आणि इकडे यायचं चांगल्यापैकी मोकरमध्ये डायरेक्ट थेट फोटोशूट चालू आहे. याकाला कॅमेरा पकडता जात नाही. याकाला पोच कसा देऊ हेच समजत नाही. काय कॅमेरा हात देऊ का. हा दी हात दी. गरम डायरेक्ट पाणी. चल नाही बापा. चल मा भाई मिलियन 4,000. नको सर तू माझं पाडून टाकशील मला. एवढा भरोसा नाही.
पण तो पडला माझ्यासोबत मग हां ते आहे ना. जिगरी भाऊ हां हां. आमचा रस्ता पाहू शकता तुम्ही, डायरेक्ट थेट वावरातून पहिलं भैया गावतातून डायरेक्ट. एक क्विंटल 10,000 होते 200 रुपये गेले ते 20. अरे आपण लरीच घेऊन चाललो बरं काय. अरे ते साप्या शकतोय खालून चला चला ना किती कचरा राहील आहे यांके पुढं आपल्या पहिले परीक्षा, मग अग्नि परीक्षा. आणि अरे बाप इकडं पाहिजे ही गोष्ट नोटीसच केली नाही. सगळे झेंडूचे झाडं लावले इकडं. आम्ही कवाच काय नोटीस करू, आम्ही लय नोटीस कर. अरे बाप रे, म्हशी अंकोला डायरेक्ट नोटीस करायला माहिती का. तर त्याला वाटलं कोणाला काय आलं धारणार बोळाला काय हे याच्यात बकऱ्याच्या लँड्या. आपण पाय ना झाड लावलं डायरेक्ट शेणखत बकऱ्या भारी ते बाबा. पहिले शेणखतच यूज करायचे माहिती आहे काय रे वानू. काळ काळी अरे ही तर विलुप्त झाली. काळी गोगल बाबाई. मला पण भरपूर वर्ष होत आल्या संभवते डायरेक्ट. अरे याच्या पहिले ना आता आपल्या शेतात काळी गोगल आणि पाहिजे रे भाऊ. आदर तिकडे ना हे आद्र राहायचं अद्रक काढेल द्या तुम्ही बघू शकता. बघू नाही शकता तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता. कशी घे टेस्ट तिकडे तिकडे राहणार कशी राहणार बापा. या बघ पोतीच पाणी भाज्याला एकदम अशा वातावरणामध्ये भजे भजे खाणं म्हणजे आयुर्वेदिक वर्णामध्ये एकदम भारी. वर्णामध्ये खायचे. वर्णामध्ये कसं काय वातावरणामध्ये. आणि याची एक जादू म्हणली की याच्यावर पाणी राहतच नाही. याच्यावर राहिले पण असं कोणतं तरी त्याच्यावर डायरेक्ट पाणी असं गोल बनतो. टच केल्यावर आहे ना थांबी आणतो पाणी सॉफ्ट एकदम का. टच केल्यावर पाणी थांबतो. तसं धर झाला टच केल्यावर पाणी थांबतात. जिथे हात लावेल तिथं पाणी थांबीन बाई. हा गोल बनतं ते डायरेक्ट. हे काय याच्यावर पण नाही. आता थांबतच नाही त्याच्यावर पाणी का. हे आता हे अरे का भारी बनलो मस्त यार. अरे जाऊ दे आता चला खेळ पांगला. आणि ह्या सर्व काही यंकोच्या म्हशी आहेत म्हणजे मैत्रिणी. पहिले ही म्हैस डायरेक्ट यंकोला कशी नोटीस करू राहिली. तर आता नानाचा फोन आलता म्हणे तू जिटा कुठं असन डायरेक्ट लवकरात लवकर घरी रिकामा टावळ्या मारत बसतो म्हणे इकडे तिकडं. म्हटलं बरं ठीक आहे आलोच म्हटलं 5 मिनिटात. तर आता घरी बोललेले तर म्हणल्यावर जावंच लागेल. मम्मी असते तर मम्मीला सांभाळून घेतो पण मग नाना आहे म्हणल्यावर डायरेक्ट डेंजर झोन येईल राहतं मग आपल्याकडे डायरेक्ट. जांभळाला जांभळ रे ना मधमाशी होती डसली काय नाही बरोबर. फुलं भारी आली आता येते मग याला जाम कोथंबीर. आणि रवी जर हा ब्लॉग पाहत असेल तर सध्या तो तुझ्या वावरात आम्ही थिएटरमध्ये कोथंबीर लय भारी वासेवर फुलं पाहिले का लाल लाल चटाके डायरेक्ट विषय काही. तर आता डायरेक्ट थेट घरी निघलो आता. पकडा 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 पकडा. अरे यार I shall go my प्यारे teacher आज my country now I am proud of you. And very काय म्हणताय बाबा इंग्लिश शाळेमध्ये मलाच माहिती. मला पाठवून गेलं काय पाठवून समजत काही नाही. समजत काही त्याचा अर्थ माहिती आला. मराठी बी म्हणता ना रे. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह
तर चला फायनली आपल्या घरी आलेलो. धन्यवाद तुम्ही आमची मदत केल्याबद्दल. धन्यवाद. काय झालं? काय झालं? बाजारला जायचं पण मग ध्यान आलं माझ्या रूमात काढून तर चला आजच्या पुरतं एवढंच. आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर चला भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तो लोक टाटा, बाय बाय.